चला सामन्याला लवकरात लवकर सुरू करा सामना. हा सामना संपल्यानंतर अजून एक सामना होईल. त्याच्यानंतर मग अर्धा तासाचा ब्रेक भेटेल जेवणासाठी. हॅलो. बाकीच्या सर्व खेळाडूंनी इथे व्हॉलेंटिअरचं काम करायचं आहे. नंतर अर्ध्या तासाचा ब्रेक भेटणार आहे, तेव्हा अर्ध्याने जेवायचा. आता सर्वांनी इथे व्हॉलेंटिअरचं काम करायचं आहे. सर्वांनी सोबत जेवू. त्याच्यानंतर एक सामना होईल, त्याच्यानंतर एक जेवणाचा ब्रेक भेटणार आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याला 3:30 पर्यंत दोन्ही सामने खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर मग 2 सामने राहतील. 4 वाजता म्हणजे 1 तासात दोन्ही सामने संपतील. 5:30-6 पर्यंत आपण सगळं संपेल. या ठिकाणी प्रियांशी क्वीन्स या संघाला पहिला मोहरा गमावा लागतोय प्रणयांच्या स्वरूपात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं खातं मात्र या ठिकाणी अजून प्रियांशी संघ या ठिकाणी करू शकला नाही आणि त्यांची जागा या ठिकाणी आता भरून काढण्यासाठी येतोय चेतन. चेतन बघूया चेतन काय करतोय आपल्या संघासाठी आणि त्यांना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे ते मानव आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण. एकच धावेत या ठिकाणी समाधान मानतोय प्रियांशी संघ. एक धावेने आपल्या संघासाठी या ठिकाणी खाता खोललेला आहे तो चेतन यांनी आणि आता या ठिकाणी स्वतः संघ मालक आपल्या धावपट्टीवरती आहेत आणि सुंदर या ठिकाणी प्रयत्न परंतु सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु या ठिकाणी धाव संख्येत 22 ची धाव आहे. 2 धाव संख्येत भर पडते. धावसंख्या पोचते 2. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं या ठिकाणी षटक चालू आहे मानव कदम यांचा. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी
पाहायला मिळते मानव. आणि बघूया चेतन. चेतन सुंदर अशी आता संपूर्णतः जबाबदारी जी म्हणावी लागेल ती या ठिकाणी चेतन आणि मंदार यांच्या खांद्यावरती आपल्या संघाची जबाबदारी पूर्णतः. आणि सुंदर असा तटवलेला चेंडू या संघाने सुंदर असा षटकार. या 6 धावा या 6 धावा अखेर धावसंख्या पोचते ती 8. 1 बाद 8 या ठिकाणी षटक संपतोय. आलो. या ठिकाणी आपल्या मंडळासाठी भरघोस अशी देणगी लाभलेली आहे. ते आपल्या ठाणे रहिवासी आपले कोशिंबलेचे ग्रामस्थ श्री वामन गोपाल कदम यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. तरी मंडळ आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी धावसंख्या 9 धावसंख्या पोचते ती 9. आणि बघूया बहुतांश आता अतिशय चेतन बघूया. आणि या ठिकाणी सुंदर असं तटवलेलं चेंडू. एक धाव तर पूर्ण मला वाटतं या ठिकाणी एकच धावे समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. धावसंख्यात भर. आणि गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत ते अक्षय. आणि या ठिकाणी अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर आहेत अक्षय आणि मारा करतील ते मंदार. बघूया आपल्या संघासाठी वैयक्तिक संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत अक्षय जागडे. आणि हा सोयर चेंडू पंचांचा इशारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते ते 10. धावसंख्या या ठिकाणी 10. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतात अक्षय. आणि सुंदर असा तटवलेला चेंडू. 1 धाव आपल्या धावफलकातून निघालेला. एकच धावेत मला वाटतं या ठिकाणी समाधान मानतायत ते प्रियांशी क्वीन्स हा संघ. एकच धावेत या ठिकाणी समाधान. कारण की चेतन जागडे यांना माहिती आहे की आता आपल्या पूर्ण संघाची जबाबदारी ही आपल्या खांद्यावरती आहे की आपल्याला काही करून धावसंख्या हा. आणि मात्र या ठिकाणी अतिशय मोठी चुकी या ठिकाणी घडते. आणि या ठिकाणी चेतन जागडे मात्र झेल बाद या ठिकाणी होता. आणि सुंदर असा झेल टिपतायत ते मानव कदम. या ठिकाणी सुंदर असा झेल या ठिकाणी टिपतायत चेतन जागडे यांचा. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांचे जो मोठे बंधू मयूर जागडे या ठिकाणी जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. आणि या ठिकाणी देवेंद्र जागडेकडून मला सूचना आली की गेल्या मॅचला मयूर जागडे यांनी काही त्यांची अपेक्षा जी होती ती पूर्ण केलेली आहे. परंतु आता त्यांना पूर्णतः संधी आहे. मयूर जागडे तुम्हाला पूर्णतः संधी आहे की त्यांची जी अपेक्षा आहे देवेंद्र जागड्यांची की तुम्ही निदान 3-4 षटकार तरी या विनिंग मध्ये तुम्ही मारले पाहिजेत. तर तुम्हाला देवेंद्र जागडे 500 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस तुम्हाला लागू झालेला आहे. तर आता आपण त्याचा या संधीचा फायदा घेतायत का बघूया मयूर. आणि या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी षटकातील काही चेंडू शिल्लक असताना. आणि मात्र या ठिकाणी मयूर जागडे यांना काही चेंडू समजलेला सुंदर म्हणावी लागेल गोलंदाजी अशी अक्षय जागडे यांची.
या सुंदर अशी कामगारी बजावताना या ठिकाणी दिसत आहेत आपले अक्षय. हो हो, काहीच किणसम आणि मात्र या ठिकाणी का मला वाटतं बहुतांश मला वाटतं आता घड्याळात 2:15 वाजलेले आहेत. त्यामुळे काय मयूर जागडे यांची काय ताकद, काय जी शक्ती आहे, शक्ती मला वाटतं कमी झाली की काय म्हणतं काय या ठिकाणी ते बाद होत आहे. काय देवेंद्र जागडे या ठिकाणी बोलतात माझी अपेक्षा तुम्ही कधी पूर्ण करणार. आणि मयूर जागडे या ठिकाणी बाद होत आहेत. एक स्मित हास्य, उन्हाची झळ आणि बॅट फिरवत. आता बॅट फिरून काही फायदा नाही मला वाटतंय, कारण की तुम्हाला जी संधी मिळाली होती ती संधीचा फायदा काही घेतला नाही. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते आमचे संतोष हरडे. संतोष आणि गोलंदाजी मार्कवर आहेत. संजय संजय या ठिकाणी संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले संजय. एक धाव पूर्ण. दुसरा धाव या ठिकाणी घेणार नाहीत, कारण ती त्यांना माहिती आहे का आपल्याला आता बाद या ठिकाणी विकेट टाकून जमणार नाहीत, कारण आपल्या धाव संख्यात भर तर पडलीच पाहिजे. जर आपल्याला या संघाला जर विजयी घोषित आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्याला जास्त घाई करून सुद्धा जमणार नाही. त्यामुळे संत गतीने या ठिकाणी सामना या ठिकाणी करता येते. प्रियांशी क्वीन्स हे संघ सुंदर. मग त्याच तातडीने जी गोलंदाजी या ठिकाणी करता येते संजय शिगवण. धावसंख्या स्थिरावते. हा संजय आरडे. संजय आरडे आणि या ठिकाणी सुंदर उंचावून तटवलेला चेंडू बघूया. झेल बाद होत नाही, परंतु स्कोर या ठिकाणी 15 धावसंख्या पोचते 15. हो, या बहुतेक जे आता जो संघ खेळत आहे तो अतिशय संत गतीने, कारण की मला वाटतं भुकेचा टाइम झालेला आहे. आणि एक धाव पूर्ण आणि 4 धावा आहेत. 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या पोचते 19. धावसंख्या पोचते 19. मयूर जागडे या इकडे आराम करा. या टेक्निकचं काम करायला. ओ हो सुंदर. या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या या संजय हरडे. ऑफसाईडनी मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. एकच धावेत या ठिकाणी समाधान म्हणतायत. आणि या ठिकाणी षटक संपतोय. या ठिकाणी षटक मात्र संपतोय. तिसरा षटका अखेर. धावसंख्या पोचते ती 20. वीस. 3 षटका अखेर धावसंख्या पोचते प्रियांशी संघाची 20. आणि शेवटचं षटक या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर
आणि बघूया आता शेवटचं षटक तन्मय तन्मय आपल्या बघा तन्मय जागडे यासाठी संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलोय आणि त्यांचा मारा करतील संतोष आरडे आपल्या बॅटून काहीतरी प्रेक्षकांना अपेक्षा आहे की चौकार षटकार परंतु या ठिकाणी बघा काही चेंडू मात्र त्यांना समजले सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला हो हो आणि सुंदर गोलंदाजी कीर्ती लहान मूर्ती कीर्ती महान आहे आणि ती मूर्ती लहान आहे तर मगाशी सुद्धा जो एक गोलंदाज या ठिकाणी आपण बघायला मिळालं तो आमचा आविष्कार आणि आता हा तन्मय जागडे हे सुद्धा बाहेर ज्या शाळेतील ज्या मॅचेस होतात त्या मॅचेस मध्ये त्यांनी एक दोन ट्रॉफ्या आपल्या मंदिरामध्ये येऊन ठेवले आहेत कारण त्यांचा या ठिकाणी चांगली अशी कामगिरी या ठिकाणी करत असतात आणि आता सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायला बघायला मिळते पाहायला मिळते की या ठिकाणी परंतु संतोष आरडे यांना काही तो त्यांचा चेंडू काही समजत नाही आणि धावसंख्यात काहीही भर नाही धावसंख्या मात्र स्थिरावते धावसंख्या जी आहे 22 अतिशय संत गतीने धावसंख्या आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू आहे परंतु धाव काही या ठिकाणी घेत नाही एकच धाव मला वाटतं संतोष आरडे म्हणतात की मी धावणार नाही मी एकतर चौकार तरी मारणार नाही तर षटकार तरी मारणार त्याशिवाय मी तिथनं जागा सोडणार नाही असं संतोष आरडे पकडलाय स्कोर 23 आणि षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या ही 23 आहे अतिशय कमी तन्मय अहो आणि नाही नाही तू 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 मुंबई काय 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 एक धाव मात्र एक आणि हे चार 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 धावा का 5 या ठिकाणी 5 धावा या ठिकाणी धावपणावरती मिळत आहेत त्या काही गरज नसताना या ठिकाणी अतिशय धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते ती या 5 धाव्या एकूण आणि धावसंख्या पोहोचते ती 28 बघूया आता काही चेंडू शिल्लक असताना सुंदर तटवलंच बघू आता उंचावरून तो मारलाय आता या ठिकाणी झेल बाद संजय आरडे आणि या ठिकाणी झेल बाद आणि या ठिकाणी षटक संपतोय आणि प्रियांशी या संघाने प्रांज 11 संघाला जे माफक आव्हान ठेवलंय ते 29 धावाचं या ठिकाणी आपल्या प्रांज 11 संघाला करायचे आहेत की अतिशय माफक असं आवाहन प्रांज 11 संघासाठी प्रियांशी 11 या संघाने ठेवलेलं आहे तरी या आणि या ठिकाणी आता 2 धावा परत या ठिकाणी 2 धावसंख्ये या 2 रनाची पेनल्टी या ठिकाणी लागलेली खरोखर चांगला असा निर्णय आहे समोरच्या संघाचा कारण की आपल्याला शिस्तबद्ध कारण की युट्यूब लाईव्ह आपल्या या मॅचेस आहेत आणि आपल्याला या ठिकाणी शिस्तबद्धच दिसली पाहिजे म्हणून तो 2 रनांची
तर या 2 रनांनी भर पडल्यानंतर त्यांना आता 31 रनांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. तो प्रांज 11 संघाला आणि प्रांज 11 संघानं या ठिकाणी लगेचच आपलं जे सलामीची जोडी जी आहे ती मैदानामध्ये पाठवायचं आणि अ, प्रियांशी ज्या संघ जो आहेत त्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सुद्धा लगेच या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला यापुढे सुद्धा अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना खेळवल्यानंतर आपल्याला एक अर्धा तासाचा या ठिकाणी ब्रेक घ्यायचा आहे. 31 31 आणि या पुढील होणारा सामना रुद्र स्टार आणि मंथन असा होणारा प्रेक्षणीय लढत म्हणावी लागेल. कारण की दोन्ही संघाची जे खेळाडू आहे ते अतिशय बलाढ्य असे या ठिकाणी सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी त्यांनी आपला टॉस या ठिकाणी उडून घ्यायचा आहे. टॉस उडून घ्या. चला यापुढे होणारा जो सामना आहे मंथन आणि रुद्र स्टार यांनी या ठिकाणी टॉस विन करून घ्यायचा आहे. त्यांचा टॉस विनचा कार्यक्रम करतील ते आमचे प्रवीण चव्हाण. तर या ठिकाणी जो टॉस विन झाला तर मी दोन्ही कप्तानला असा विचार की आपली कामगिरी कशी असणार आहे ती तिथे आम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगायचं. सागर कदम आणि मोहन जागडे जा समोर जा समोर जा 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 2 मिनिटं आपल्याला फक्त तुमची कामगिरी आपल्या संघासाठी कशी असणार आहे ते दोन्ही कप्ताननी आम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. या ठिकाणी चांगली कामगिरी तो विशाल. हॅलो नॉन स्टॉकला आहे तो संजय. हॅलो बॉलर प्रणय. पहिले तर कोशिंबली प्रीमियर लीग या सर्व प्रेक्षक वर्गाचं आणि देणगीदारांचं मी इथे सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर आमचा जो संघ आहे टीम मंथन खरंच माझ्या संघावर आणि माझ्या प्रत्येक प्लेअरवर संपूर्णपणे विश्वास आहे की ते आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. जसं की लास्ट मॅचला जो मी निखिल चव्हाण हा एक चांगला फलंदाज आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती त्याच्या बॅटिंगवर. त्याच्यानंतर नरेश तागडे झाला. त्याच्यानंतर एक इमर्जिंग प्लेअर म्हणजे एक नवतरुण असा आमच्या संघात खेळाडू आहे आविष्कार जागडे. त्यांनी खरंच सुरेख गोलंदाजी हाताळली. मला वाटते जवळजवळ लास्ट तर त्याला मी षटक हाताळायला दिला होता आणि जवळजवळ त्यांनी 5 का 6 धावा देऊन आपल्या संघाचा जो स्कोअर बोर्ड आहे तो थांबवला होता. मी खरंच सर्व प्लेयरचे सर्व खेळाडूंचे खरंच खूप खूप आभार मानेल. आणि रुद्र स्टार हा जो संघ आहे त्यांच्यासमोर मी फिल्डिंग घ्यायचा का? निर्णय घेत आहे. कारण की घ्यायचा माझ्या संघावर पूर्ण बॅटिंगचा नॉट आउट विश्वास आहे. आणि रुद्र स्टार हा संघ खरंच Not खूप out आहे. तगडा आहे. त्याच्यामध्ये चांगले प्लेयर आहेत. प्रभू आरडे झाला. त्याच्यानंतर दत्ता आरडे सागर कदम असे चांगले खेळाडू आहेत. तर मी त्यांना कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. सांगतो पण खूप सुंदर असे प्लेयर आहेत. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार. बघूया जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न पण करू आम्ही आणि जिंकण्याचा सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद सागर आणि मोहन. आपल्या या पुढील जो लढत आहे त्यांच्यासाठी दोन्ही संघासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आहे. आणि या ठिकाणी मंथन हा टॉस विन झालेला आणि त्यांनी डिसिजन दिलेला आहे
क्षेत्ररक्षण जे मंथन जे सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन लगेच जमा व्हायचं आहे आणि रुद्र स्टारचे जे खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा मंडपामध्ये या ठिकाणी येऊन एकत्र जमायचं आहे. या ठिकाणी लगेच तुमचा सामना आहे आणि सुंदर अशी ट्राय या ठिकाणी प्रणय यांची आहे आणि या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते. तीन संजय आणि संजय आपल्या संघासाठी बघूया काय कामगिरी बजावतायत ते संजय आरडे आणि मात्र या ठिकाणी हे 4 नो बॉल आणि ह्या 4 धावा म्हणजे अशा टोटल 5 धाव्या जे आहेत त्या फ्रांज 11 या संघासाठी मिळत आहेत आणि धावसंख्या 4 धावा पडल्या. टोटल जो स्कोर आहे 8 टोटल स्कोर 8. बघूया संजय यांना संधी आहे, सुवर्ण संधी आहे बघूया आणि या ठिकाणी काही प्रणय जागडे यांना अडथळा सुंदर सुंदर तटवलेला सुंदर अशी गोलंदाजी आट या ठिकाणी बघायला मिळेल. डॉट चेंडू आहे आणि या ठिकाणी षटक सुद्धा संपतोय आणि पहिल्या षटकाअखेर धावसंख्या पोचते ती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 8 वरती आणि फ्रांच 11 या संघाकडून दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण्यासाठी जो येत आहे आपला प्रियांशी मयूर जागडेवरती जास्त लक्ष आहे की त्यांची कामगिरी आम्हाला कशी बघायला मिळते हे देवेंद्र जागडे सारखे म्हणत असत. परंतु फलंदाजीच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलो तर सकाळपासून जे आतापर्यंत जे सामने झाले त्या सामन्यामध्ये मयूर जागडे यांची काही फलंदाजीमध्ये काही कामगिरी आम्हाला जास्त बघायला मिळाली नाही. परंतु बघूया की गोलंदाजी मध्ये आपली कामगिरी कशी पार पडतायत कारण की ते एक जे काही आपल्या ज्या नाईट मॅचेस ज्या पर्लीमध्ये किंवा पेडलीमध्ये ज्या आपल्या मॅचेस झाल्या त्यामध्ये जशी आपण कामगिरी आपण बघितलेली होती ती कारण ते अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवी गोलंदाजी आहेत की कोणता बॉल कधी कसा टाकावा हा त्यांच्याकडे दांडगासा अभ्यास अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे गोलंदाजी ही उत्कृष्ट असतेच. परंतु आता जो गोलंदाजी जी करण्यासाठी आलेले आहेत ती गोलंदाजी आपण कशा रीतीने आपण ते कामगिरी आपल्याला बजावताना दिसत आहेत. परंतु या ठिकाणी विशाल षटकार परंतु विशाल आरडे यांनी मात्र सुंदर असा आपल्या बॅटीमधून खणखणीत झणझणीत असा षटकार तटवलेला आहे आणि धावसंख्या पोचते ती 14. चौका षटकार आणि धावसंख्या पोचते ती 14. पाहूया ऊन सुद्धा भरपूर पडले. मयूर जागडे यांच्याकडे वैयक्तिक पहिलं आहे संघासाठी. सुंदर असे तटवलेला आणि सुंदर या ठिकाणी एक धावतो पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यामध्ये यश मिळते. तो फ्रांज 11 संघाला धावसंख्या पोचते ती 16. धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोचते 16 आणि संघासाठी फ्रांज हो आता मात्र सुंदर असा गोलंदाज या ठिकाणी चेंडू फेकलेला आहे मयूर जागडे यांनी
आता मात्र बॅट्समॅनला जागेवरती त्यांनी उभा करण्यामध्ये त्यांचं यश आलेलं आहे. यश आलेलं आहे. आणि आता बघूया संघासाठी दुसरं वैयक्तिक वैयक्तिक पहिलं. आणि आता आपण सुद्धा बघा आपल्या गोलंदाजीमध्ये आपली सुधारणा करताना या ठिकाणी दिसतायत ते मयूर जागडे, की काहीतरी आपण संघासाठी कामगिरी बजावली पाहिजे म्हणून सुंदर अशी या ठिकाणी सुधारणा मात्र आपल्या या गोलंदाज मध्ये आपली केलेली आहे ती मयूर जागडे यांनी. आणि धावसंख्या स्थिरावते. आणि या ठिकाणी बघूया षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र सुंदर उंचावरून तटवलेला चेंडू आहे. आणि या ठिकाणी झेल मात्र संतोष आरडे हे सोडतायत. आणि धावसंख्या 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतोय तो प्रांज 11 संघाला. आणि धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 18. हा एकच हॅलो हॅलो एकच धावा मिळते या ठिकाणी. 17 धावसंख्या 17. षटकार 22 आणि विजयी होण्यासाठी प्रांज 11 ला संघाला जिंकण्यासाठी अवघ्या हॅलो 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 जिंकण्यासाठी प्रांज 11 संघाला फक्त 9 धावांची गरज या ठिकाणी आहे. आणि बघूया प्रांज 11 संघ हे जे विजेचे पारडे जे आहे ते कोणत्या संघाकडे झुकतय. आणि तसं जर बघायला गेलो तर संपूर्णतः आपल्याला एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. परंतु तरी पण हा खेळ आहे. कारण की खेळ म्हटल्यानंतर जर विकेटवर विकेट लागले तर तो खेळ जो आहे हा कुठेही झुकू शकतो. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकतो. त्यामुळे जो हा होणारा जी लढत आहे तर प्रियांशी संघाकडून जे आपल्या संघासाठी जे वैयक्तिक पहिलं जे वैयक्तिक चेतन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो चेतन. आणि त्यांचा मारा करतील ते संजय आरडे. आता आपल्या ज्या संघाची जी पूर्णतः जबाबदारी आहे ती संजय आरडे यांच्याकडे. बघूया आपला संघ विजयाच्या पारड्याकडे झुकवतात का संजय आरडे. कारण की फक्त 12 चेंडू आणि 8 धावांची गरज होती. आणि मात्र या ठिकाणी हा वाईट चेंडू आहे. पंच या ठिकाणी इशारा करतायत स्वैर चेंडू. आता मात्र धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 24. हो आणि सुंदर अशा ठिकाणी षटकार या ठिकाणी सुंदर असा तटवलेला विशाल यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. आणि आता मात्र हे विजयाचं जे पारडं आहे ते संपूर्ण प्रांज 11 संघाकडे झुकलेलं आहे. आणि खरोखर आणि हा सुंदर असा दुसरा सुद्धा कणकणी झणझणी षटकार जो तटवलेला आहे विशाल आरडे यांनी. खरोखर षटकार आहे. आणि या ठिकाणी प्रांज 11 संघ हा या ठिकाणी विजयी होतोय. आणि दोन्ही संघाचे या ठिकाणी हार्दिक आभार या ठिकाणी आहेत. आणि यापुढील जो होणारा जो सामना आहे तो मंथन आणि
रुद्र स्टार हा अशी या ठिकाणी लढत होणार आहे आणि मंथन 11 या संघाने टॉच विन केलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि आमंत्रित केलंय ते रुद्र स्टार संघाला. आणि या ठिकाणी जो झालेला सामना आहे आता जो झालेला सामना आहे त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो विशाल आरडे यांनी या ठिकाणी येऊन आपला मानचिन्ह घेऊन जायचं आहे. आणि या ठिकाणी लगेचच पुढील होणारा जो सामना आहे आणि लगेचच या ठिकाणी स्कोररने सुद्धा मंडपामध्ये यायचं आहे. स्कोरर मयूर चिले यांनी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे, स्कोरर साठी यायचं